खूप छान झालेला आहे, मस्त जाळी आली, सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्ही जर पहिल्यांदा जरी केला ना याप्रमाणे तरी पण तो बिघडणार नाही, असाच जाळीदार होईल. तुम्ही पण असा नक्की करून बघा. आज आपण करणार आहे ढोकळा. आज आपण करणार आहे बेसन पिठाचा ढोकळा. त्यासाठी योग्य प्रमाणातच मी माप इथे सांगणार आहे. सगळ्यात आधी आपल्याला 1 कप पाणी घ्यायचं. 1 कप पाण्यामध्येच आपल्याला 1 चमचा सायट्रिक टाकायचं. लिंबू सत्व आहे हे 1 चमचा टाकून घ्यायचं. टाकायचं 1 चमचा मीठ, 1 चमचा तेल, 2 चमचे साखर, पिठी साखर आहे. यात सायट्रिक ऍसिड, यात साखर आणि मीठ विरघळेपर्यंत आपल्याला हे फेटून घ्यायचे. साखर विरघळलेली आहे. आता आपण यात बेसन टाकून घेऊ. 1 कप बेसन यात टाकायचंय. 1.5 कप बेसन आपल्याला यात टाकायचंय. हे 1 कप झालं, अजून अर्धा कप घ्यायचं. आपण हे आपल्याला चाळूनच टाकायचे. हे आता मिक्स करून घ्यायचं आपल्याला बेसन. पाव चमचा हळद किंवा येलो फूड कलर असेल तर तो टाकून घ्यायचा आणि मिक्स करायचं. हे पीठ छान मिक्स झालेलं आहे. आता आपण हे 10 मिनिटं झाकून ठेवायचं. तोपर्यंत पाणी ठेवायचे स्टीमर मध्ये. पाणी गरम होतोय तोपर्यंत स्टीम करण्यासाठी ठेवणारे ढोकळा त्याला तेल लावून घ्यायचं. प्लेटीला तेल लावून घेऊ. पाण्याला उकळी आलेली आहे. आता आपण पिठामध्ये हे पीठ भिजून 10 मिनिटं झालेले आहेत. आता आपण यात सोडा टाकून घेऊ. बेकिंग सोडा, 1 चमचा बेकिंग सोडा, 1 चमचा पाणी टाकून घेऊ. याच्यावर डायरेक्शन मध्ये फेटून घ्यायचं. सोडा टाकल्यावर जास्त वेळ हे बाहेर मिश्रण ठेवायचं नाही. लगेचच आपण त्याला प्लेटीमध्ये लावून घ्यायचं. पाणी गरमच आहे. आपण प्लेट ठेवून घेऊ. आता हे मिश्रण सगळं टाकून घेऊ प्लेटीमध्ये. आपण याला स्टीम देऊन घेऊ. एक 10 मिनिटं झालेली आहेत. 10 मिनिटं झालेत. ढोकळा आपला छान झालेला आहे. आता आपण हा काढून घेऊ. ढोकळा आपला छान झालेला आहे, अगदी मऊ झालाय. हा आता आपण थंड करून घेऊ. ढोकळा आपला कोमट झालेलाच आहे. आता आपण याच्यासाठी एक फोडणी करून घेऊ. फोडणीसाठी 2 चमचे तेल घ्यायचं. ढोकळा आपण ताटामध्ये पलटी करून घेऊ. झालाय, मस्त जाळी आली आणि एकदम मऊ झालेला आहे.
अर्धा चमचा जिरे, पत्ता टाकून घेऊ यातच, 4 ते 5 हिरवी मिरची, मिरची तेलात छान तळून घ्यायची. तेलात छान तळून घ्यायची. तळून झाली की गॅस बंद करायचा आणि मग पाणी टाकायचं. गॅस बंद करूनच पाणी टाकायचं. यात टाकून घेऊ 1 चमचा साखर, चमचा मीठ. फोडणीला छान उकळी आलेली, गॅस बंद करून घेऊ. ढोकळा कट करून झालाय आपला. आता यात फोडणीचं पाणी टाकून घेऊ. खूप छान झालेला आहे. मस्त जाळी आली. सांगितलेलं प्रमाण अगदी योग्य आहे. तुम्ही जर पहिल्यांदा जरी केला ना याप्रमाणे, तरी पण तो बिघडणार नाही, असाच जाळीदार होईल. तुम्ही पण असा नक्की करून बघा. तुम्हाला आवडत असेल तर याच्यावर थोडंसं खोबरं असं किसून टाका, ओलं नारळ किंवा असं वाळलेलं.